मान तालुक्यात पिंगळी येथे बर्निंग ट्रकचा थरार, प्लायवूड वाहतूक करणारा ट्रक जळाला। सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरून पंढरपूरहून साताऱ्याकडे प्लायवूड घेऊन निघालेल्या ट्रकला शनिवारी रात्री उशिरा 10:30 वाजण्याच्या सुमारास पिंगळी घाटात अचानक आग लागली। सुदैवाने चालकाने ट्रकच्या केबिनमधून खाली उडी मारल्याने जीवितहानी टळली। या अपघातात ट्रक जळून खाक झाला आहे। वडूच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले। प्रशासनाने देखील तातडीने हालचाल केल्याने मोठे नुकसान टळले। प्लायवूड घेऊन निघालेला ट्रक पिंगळी घाटात उतरत असताना त्यातून अचानक धूर येऊ लागला। रबरी टायरने पेट घेतला आणि अचानक आगीचे लोळ उठू लागले। चालक वैभव युवराज ननावरे राहणार भंडी शेगाव तालुका पंढरपूर यांनी प्रसंगावधान राखत ट्रकमधून उडी मारून आपला जीव वाचवला। आगीनंतर ट्रकचे टायर फुटले आणि मोठ्या स्फोटाचा आवाज झाला। सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून गावोगावचे दिंडी सोहळे पंढरपूरकडे निघाले असून ते सध्या मान तालुक्यात आले असल्याने प्रशासनाने तातडीने अपघाताची माहिती मिळताच खबरदारीसाठी पावले उचलली। वडूच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले। कराडच्या पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर कोल्हापूर नाक्यावर मद्यधुंद युवकांचा रात्रीच खेळ चालले। दादागिरी करत हायवेवरील वाहनांवर दगडफेक, पोलीस दलाने आवळल्या मुसक्या, तिघांना अटक। पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर कराड शहराच्या प्रवेशद्वारावर कोल्हापूर नाक्याजवळ दररोज रात्री काही युवक वाहन चालकांना, विशेष करून ट्रक चालकांना त्रास देत होते, वाहनांवर दगडफेक करत होते। या संदर्भात समाज माध्यमांमध्ये प्रतिक्रिया उमटल्यानंतर शहर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत। त्यांनी शनिवारी रात्री उशिरा 11:30 वाजता 3 युवकांना ताब्यात घेत अटक केली आहे। पोलिसांच्या अचानक कारवाईमुळे युवकांचे धाबे दणाणले आहेत। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या कराड शहराच्या प्रवेशद्वारावर महामार्गाच्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे। कोल्हापूर नाका परिसरात दररोज रात्री वाहन चालकांना काही युवक मद्यधुंद अवस्थेत त्रास देत होते, काही जण वाहनांवर दगडफेक करत होते। या संदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटत होती। समाज माध्यमांवर या संदर्भातले वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी वरिष्ठ शहर पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांना तात्काळ कारवाईचे निर्देश दिले। त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांनी आपल्या पथकासह तात्काळ कारवाई करत 3 युवकांना अटक केली आहे। पोलिसांनी ॲक्शन मोडवर येत कारवाई सुरू केल्याने कराड शहर परिसरात ठिकठिकाणी रात्रीच्या वेळी टवाळगिरी करणाऱ्या युवकांना जरब बसणार आहे। कराड शहर पोलिसांनी अचानक राबवलेल्या मोहिमेचे सर्वत्र स्वागत होत आहे। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या प्रस्थानानंतर तातडीने फलटण पालखी तळाची स्वच्छता मोहीम, कागलच्या मुख्याधिकाऱ्यांसह टीमने लावला हातभार। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा शनिवारी फलटण मुक्कामी होता। त्यानंतर रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास फलटणवरून बरडकडे पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले। प्रस्थान झाल्यानंतर अवघ्या काही तासामध्येच पालखी तळाची स्वच्छता मोहीम नगरपालिका आणि विविध संस्थांच्या सहयोगातून पूर्ण करण्यात आली, अशी माहिती मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिली। पालखी सोहळ्याचा मुक्काम झाल्यानंतर पालखी तळ हा मोठ्या प्रमाणावर कचऱ्याने वेढलेला असतो। पालखी तळाची तातडीने स्वच्छता केल्याने पालखी तळाशेजारी राहणाऱ्या नागरिकांना यामधून मोठा दिलासा मिळाला आहे। यासोबतच फलटणच्या विमानतळावर पालखी मुक्कामी असते। विमानतळावर शेकडो नागरिक दररोज व्यायामासाठी येत असतात। त्यांना सुद्धा आता रविवारी सायंकाळी अथवा सोमवारपासून विमानतळ नियमित व्यायामासाठी जाता येणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर व त्यांच्या 25 कर्मचारी यांची टीम फलटण पालखीतळ येथे स्वच्छतेसाठी सेवा देण्यासाठी आली होती। त्यांनी सुद्धा स्वच्छता मोहिमेस हातभार लावला असल्याचे मोरे यांनी सांगितले। कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवणे अत्यंत गंभीर। आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुद्दा मांडणार। पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण करणाऱ्या कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट त्या राज्यातील सरकारने घातला आहे। पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींचा त्यास तीव्र विरोध आहे। धरणाची उंची वाढवली जाऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी दिली। कराड येथे रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना त्यांनी कर्नाटक सरकारची भूमिका आणि अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबतच्या धोरणाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला। महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत चुकीचा निर्णय असल्याचे सांगत
त्यांनी त्यास पश्चिम महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधींचा विरोध असल्याचेही निदर्शनास आणून दिले। एकूणच हा गंभीर विषय आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हा विषय मांडलेला आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सगळेच लोकप्रतिनिधी याबद्दल खूप गंभीर आहेत। अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर आणखी आमच्या विभागामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हा विषय केंद्रीय नेत्यांना देखील सांगून तो प्रकल्प कसा थांबवता येईल याकडे लक्ष दिले जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले। हा अत्यंत गंभीर विषय आहे। आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या समोर हा विषय मांडलेला आहे आणि सगळेच लोकप्रतिनिधी याच्याबद्दल खूप गंभीर आहेत। जर का धरणाची उंची वाढवली तर आणखीन आमच्या विभागामध्ये पुराची स्थिती येण्याची शक्यता वाढते। त्यामुळे विधानसभेमध्ये देखील आम्ही हा विषय अनेक लोक घेणार आहोत। त्याचबरोबर आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना सांगून, केंद्रीय नेत्यांना देखील सांगून हा प्रस्ताव कसा थांबवता येईल जेणेकरून महाराष्ट्रातल्या लोकांना त्रास होणार नाही याच्याबद्दल परिपूर्णपणे प्रयत्न करण्याची भूमिका आम्ही सगळेजण मिळून घेणार आहोत। केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांवर आणखी एक जिजिया कर आकारला जाण्याची शक्यता सरकारला याची किंमत निश्चितपणे मोजावी लागेल। माजी खासदार राजू शेट्टी यांचा इशारा। केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी वापरलेल्या भूगर्भातील पाण्याला कर आकारणी करणार असल्याचे समजते आहे। देशभरातील शेतकऱ्यांवर सुलतान फिरोज शाह तुघलकाप्रमाणे हा जिजिया कर आकारला जाण्याची शक्यता असून केंद्र सरकारला याची किंमत निश्चितपणे मोजावी लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला। रविवारी सकाळी 9 वाजता राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधत केंद्र सरकारच्या जलसंसाधन मंत्रालयाकडून देशभरातील शेतकरी विहीर व कूपनलिकांमधून शेतीसाठी जो पाणी वापरतो त्या पाण्यावर कर लावण्याचा विचार करत असल्याचे समजले आहे, असे स्पष्ट केले। केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयानं शेतकरी भूगर्भातील जे पाणी वापरतात त्याच्यावर कर आकारणीचा विचार करायला लागलाय अशी माझी ऐकीव माहिती आहे। हे असेल तर गंभीर आहे। नदीतल्या प्रवाहित पाण्यावर आधीच राज्य सरकार कर आकारतात, आता केंद्र सरकार भूगर्भातल्या पाण्यावर जर कर आकारणी करणार असेल तर शेतकऱ्यांनी शेती कशी करावी हा एक नवा जिजिया कर ठरेल। पाण्याचा वापर गैरवापर शेतकरी करत नाही, तर जे करतात ते पाणी प्रदूषित करून भूगर्भातलं पाणी सुद्धा प्रदूषित करत असतात, त्यांच्यावर सरकार काही कारवाई करत नाही। अनेक नद्या, अनेक ठिकाणच्या विहिरीचं, कूपनलिकेचं पाणी पिण्याला, शेतीला अयोग्य झालेलं आहे। त्यासाठी सरकारनं काय केलं? काहीच केलं नाही। मात्र आता जो शेतकरी कर्ज काढून स्वखर्चाने जमिनीतलं पाणी उपसा करून, अत्यंत महाग दरामध्ये उपसा करून, कधी कधी वीज मिळाली नाही तर डिझेलचा वापर करून पाणी उपसा करतो, शेती करतो, त्या शेतकऱ्यावर तुम्ही कर आकारणी करत असताय। आणि याच शेतकऱ्यांना साऱ्या जगानं वातावरणामध्ये सोडलेला कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन सल्फाईड हे वायू ज्याच्यामुळं जगाला मोकळा श्वास घेणं सुद्धा अवघड झालेलं आहे। ऑक्सिजनची किंमत किती आहे आणि कशी आहे हे कोरोनाच्या काळामध्ये कळालेलं आहे। तो ऑक्सिजन, तो ओझोन तुम्हाला मोफत स्वतःच्या हिमतीनं कष्ट करून शेतकरी तुम्हाला देतो, त्याची किंमत शेतकऱ्याला मिळाली का? नायट्रोजन सल्फाईड पासून तुम्हाला प्रथिनं देतो आणि तुमच्या शरीराचं संवर्धन करण्याचं, मजबूती करण्याचं काम ह्या प्रथिनातून, डाळीच्या माध्यमातून आणि इतर पिकातून होतं। तुमच्या शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड पासून तयार करून तो तुम्हाला कार्बोहायड्रेट्स देतो आणि त्याला तुम्ही काय देता? तर तुम्ही जाहीर केलेला उत्पादन खर्च विचारात न घेता जाहीर केलेला जो हमी भाव आहे त्याच्यापेक्षा कमी किमतीत शेतीमाल विकून त्याला तोट्यात शेती आली म्हणून कर्जबाजार येऊन आत्महत्या करायची, हे बक्षीस तुम्ही त्याला देताय। पहिल्यांदा त्यानं वापरलेला साऱ्या जगाला नफा असलेल्या, जगाच्या अस्तित्वाला नख लावू पाहणारा कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन सल्फाईड
वापरून त्याच्यापासून अन्नधान्य तयार केलं म्हणून त्याला पहिला बक्षीस द्या आणि मग पाण्यावर कर लावा, माझी काय हरकत नाही. पण नवनवे कर लावून जर का शेतकऱ्याला भेटी धराल तर सरकारला याची किंमत चुकती करावी लागेल, हे मात्र मी तुम्हाला ठामपणाने सांगतो.